नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। लवकरच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत हे सुरू होणार आहे। हे व्रत कुणीही करू शकतं, अगदी पुरुष, स्त्री, महिला, कुमारिका देखील हे व्रत करू शकतात। हे व्रत करत असताना बऱ्याच स्त्रियांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे गुरुवारी महिलांनी केस धुवावे का? तर कोणतंही व्रत असताना आपल्याला महिलांनी गुरुवारी केस धुवायचे नसतात, कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा असतो आणि आपला गुरुग्रह जर का मजबूत असेल तर आपली प्रत्येक कामात प्रगती होत असते। आणि जर का महिलांनी गुरुवारी केस धुतले तर आपला गुरुग्रह हा कमजोर होतो आणि यामुळे आपल्याला आपल्या आर्थिक कामात अडचणी येऊ शकतात। आपल्याला गुरुचं पाठबळ हे मिळत नाही आणि आपल्याला गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी आपल्याला गुरुवारी केस हे धुवायचे नसतात। बघा, जर का तुम्हाला गुरुवारी मासिक धर्माचा 5वा दिवस येत असेल किंवा तुम्ही बुधवारी नॉनव्हेज खाल्लेलं असेल म्हणून तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही गुरुवारी केस धुवू शकतात। त्याचप्रमाणे जर का तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नसेल बुधवारी तर तुम्ही गुरुवारी केस धुवू शकतात, परंतु इतर महिलांनी गुरुवारी केस धुवू नये। जर का तुम्ही बुधवारी नॉनव्हेज खाल्लंच नाही तर तुम्हाला गुरुवारी केस धुण्याची वेळ येणार नाही। त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन केलं तर तुम्हाला गुरुवारी केस धुण्याची वेळ येणार नाही। तर आपल्याला गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी, गुरुग्रह मजबूत राहण्यासाठी आपल्याला महिलांनी गुरुवारी चुकूनही केस धुवायचे नाहीये। जर का तुम्हाला मासिक धर्माचा 5वा दिवस असेल तरच तुम्ही त्या दिवशी केस धुवायचे आहेत। आता बऱ्याच जणांना ही गोष्ट पटत नाही, परंतु ज्यांना ही गोष्ट पटत असेल त्यांनी ही गोष्ट फॉलो केली तरी चालेल आणि ज्यांना ही गोष्ट पटत नसेल त्यांनी गुरुवारी केस धुतले तरी चालणार आहे। याचप्रमाणे गुरुवारी जर का तुम्हाला पहिल्या गुरुवारी जर का तुम्हाला मासिक पाळी आली तर या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी करता येणार नाही। तुम्ही गुरुवारचा उपवास पकडू शकतात, तुम्हाला फक्त उपवास पकडायचा आहे, पूजा मांडणी करता येणार नाही। जर का तुमच्याकडे मासिक पाळीचे हे दिवस पाळले जात असतील, बाजूला बसत असाल तर तुमच्या घरात इतर जर का व्यक्ती असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही ही पूजेची मांडणी करून घेऊ शकतात। जर का तुमचे मिस्टर करू शकत असेल, जर का तुमच्या घरात जावा असतील किंवा तुमची मुलगी मोठी असेल ती करू शकत असेल तर तुम्ही या दिवशी त्यांच्याकडनं पूजेची मांडणी करू शकतात, कथा वाचून घेऊ शकतात। जर का घरात करायला कोणी नसेल तर तुम्ही या दिवशी पूजेची मांडणी करू नका, फक्त उपवास केला तरी चालेल। याचप्रमाणे ज्यांना पहिल्या गुरुवारी हे व्रत करता आलं नाही किंवा त्यांच्याकडनं लक्षात नसल्यामुळे त्यांच्याकडनं हे व्रत झालं नाही, उपवास मोडला असेल, अशांनी दुसऱ्या गुरुवारपासून हे व्रत करायला सुरुवात करायची आहे। जर का पहिल्या गुरुवारी तुमच्याकडं कळत नकळत व्रत राहिलं असेल तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासून हे व्रत करायला सुरुवात करू शकतात। त्याचप्रमाणे बघा, आपल्याला कधी सण असला, त्योहार असला किंवा पूजा असली किंवा व्रत उपवास तुमचा असला तर आपण घरात फरची पुसून घेत असतो, साफसफाई करत असतो। तर गुरुवारी आपण जास्तीची साफसफाई करत नाही आणि आपल्या घरातील फरची देखील आपण पुसत नाही। तर या दिवशी आपला जरी उपवास असला तरी देखील आपण गुरुवारी फरची पुसायची नाहीये। मग तुम्ही झाड लोट करून घेऊ शकतात। तुम्ही बुधवारी संध्याकाळी झोपण्या अगोदर सर्व लादी तुमची पुसून घेऊ शकतात आणि गुरुवारी फक्त तुम्हाला झाडलोट झाल्यानंतर थोड्याशा पाण्यात गंगाजल किंवा गुलाब पाणी किंवा गोमतीर पाणी घेऊन हे पाणी तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र स्प्रिंकल करायचं आहे। आता ज्यांना ह्या गोष्टी पटत नसेल त्यांनी ह्या गोष्टी नाही केल्या तरी चालणार आहे। जर का गुरुवारी आपण आपल्या घरातील सर्व फरची पुसून घेतली तर यामुळे लक्ष्मी माता नाराज होत असते आणि आपण हे व्रत वैकल्य आपल्याला लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो, आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून करत असतो आणि म्हणूनच ह्या गोष्टींसाठी गुरुवारी आपल्याला फरचीही पुसायची नाहीये। जर का गुरुवारी तुम्ही फरची पुसत असाल तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदत नाही, कारण माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि ज्यावेळेस माता लक्ष्मी नाराज असते त्यावेळेस घरात सुख समृद्धी नांदत नाही आणि म्हणूनच गुरुवारी आपल्याला आपल्या घरातील फरची लादी पुसायची नाहीये। आता जर का गरोदर महिला असतील तर यांनी हे व्रत करावं का? तर बघा, तुम्ही जर का गरोदर असाल तर तुम्ही हे व्रत करू शकतात, तुम्ही पूजा मांडणी करू शकतात, कथा वाचू शकतात, नैवेद्य आरती करू शकतात
आणि तुम्ही उपवास देखील करू शकतात. जर का तुम्हाला डॉक्टरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली असेल, तुम्हाला उपवास करायला सांगितलेला नसेल किंवा तुम्हाला उपवास निघत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. तुम्ही फक्त पूजेची मांडणी करा, पूजा करा, उपवास करा आणि रात्री नैवेद्य आरती करू शकतात. बघा, आपल्या पोटामध्ये एक जीव वाढत असतो आणि ह्या काळामध्ये आपल्याला पौष्टिक आहाराची आणि जास्तीच्या अन्नाची गरज असते. त्यामुळे आपण उपवास न करता देखील हे व्रत करू शकतो. त्यानंतर बघा, काहींचा हा प्रश्न असतो की आपण जो कलश मांडणार आहोत या कलशावर प्रत्येक गुरुवारी तोच नारळ ठेवायचा की वेगळा नारळ ठेवायचा असतो. तर बघा, पहिल्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडताना कलशावर जो नारळ ठेवलेला असेल तोच नारळ तुम्हाला बाकीच्या सर्व गुरुवारी ठेवायचा असतो. पहा, पहिल्या गुरुवारी पूजा झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हा नारळ, त्याचप्रमाणे कलशाखाली ठेवलेल्या अक्षता, आपण जे विड्यावर हळकुंड, खारीक, खोबरं ह्या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत ह्या वस्तू आपल्याला व्यवस्थित उचलून ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे महालक्ष्मी महात्म्याची पुस्तिका, आपल्याला ह्या सर्व वस्तू व्यवस्थित उचलून ठेवायच्या आहेत आणि प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी करताना ह्या वस्तू आपण पुन्हा वापरू शकतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे, जर का उद्यापनाच्या दिवशी अडचण आली, मासिक पाळी आली तर उद्यापन कधी करावे? बघा, जर का 5 गुरुवार आले असेल तर तुम्ही 5व्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म येणार असेल हे माहिती असेल तर तुम्ही याचं उद्यापन 4थ्या गुरुवारी करू शकतात किंवा 5व्या गुरुवारनंतर जो पुढचा गुरुवार येईल त्या दिवशी उद्यापन करू शकतात. परंतु 2024 मध्ये यावर्षी एकूण 4 गुरुवार आलेले आहे. शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे आणि जर का तुम्हाला ह्या शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर तुम्ही या महालक्ष्मी व्रताच्या गुरुवारचे उद्यापन हे पुढच्या म्हणजे 5व्या गुरुवारी करू शकतात. कारण आदल्या गुरुवारी करायचं असेल तर आदल्या गुरुवारी हा 3रा गुरुवार येतो आणि 3 गुरुवार करू नये यासाठी तुम्ही याचं उद्यापन हे पुढच्या गुरुवारी तुम्ही करू शकतात. जरी पुढच्या गुरुवारी जानेवारी महिना लागलेला असेल तरी देखील तुम्ही राहिलेल्या तुमच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे पुढच्या गुरुवारी करू शकतात. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमो नमः नक्की लिहा. धन्यवाद.